श्री गुरुपौर्णिमा तथा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 11 जुलैपासून विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। श्री गुरुपौर्णिमा तथा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त 11 जुलैपासून 21 जुलैपर्यंत अक्कलकोट अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीनं विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्यात प्रामुख्यानं तब्बल 2,500 भाविक एकाच वेळी बसून महाप्रसाद ग्रहण करतील, तर 5,000 भाविकांसाठी प्रतीक्षा कक्ष अशा भव्य 5 मजली नियोजित वातानुकूलित सुमारे 1,19,398 चौरस मीटर इतक्या भव्य महाप्रसाद गृहाचं भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, यदुभाऊ जोशी, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महेश इंगळे, आशिष फडणवीस, ॲडव्होकेट नितीन हबीब, महेश गावस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मजयराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। जो आम्ही हाती आता घेणार आहे नवीन महाप्रसाद हॉलचा गृहाचा, ती इमारत एकूण 5 मजली असून त्यामध्ये एका वेळी 2,500 लोक प्रसाद घेऊ शकतील आणि 5,000 लोक बसून प्रतीक्षा म्हणजे 5,000 लोकांची प्रतीक्षा करण्यासाठी बसून प्रतीक्षा करायची व्यवस्था आहे। आणि त्या इमारतीवरती 51 फुटी स्वामींची मूर्ती राहील, जेणेकरून लांबूनही भक्तांना ते स्वामींचं दर्शन घेतलं। मागच्या वर्षीच आम्ही खास अक्कलकोटमध्ये होणाऱ्या पार्किंगच्या गैरसोयीबद्दल 3 एकर जागा विकत घेतलेली आहे। पार्किंग त्या ठिकाणी इथून पुढे आता सुरू होईल आणि जिथे पार्किंगचा शेड होता त्या ठिकाणी ही महाप्रसादाची इमारत म्हणजे बांधली जाईल। तर सालाबादाप्रमाणे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त 12 जुलैपासून ते 20 जुलैपर्यंत स्वर आर्या, खेळ मांडियेला, संगीत संजय, व्याख्यान, कीर्तन, महाराष्ट्राची हास्य जत्रा, स्वरसंध्या, भक्तिरंग, सूरभक्तीचे उमटले अशा बहारदार आणि प्रबोधनात्मक मराठी तथा कन्नड सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। आणि हे वर्ष 25वे असून आणि वर्धापन दिन हे 37वे वर्ष आहे। त्यानिमित्त आपण एक सगळ्यांना प्रेस नोट सगळ्यांना दिलेली आहे। म्हणजे 10 दिवसाचे कार्यक्रम म्हणजे कोणते आहेत त्या निमित्ताने, आणि तसंच मुख्य जो कार्यक्रम आहे 21 तारखेचा सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते नियोजित महाप्रसादगृहाचा आपण इमारतीचा भूमिपूजन समारोह आपण त्या दिवशी आयोजित केलेला। तर यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीनं येणाऱ्या काळात जगभरातील भाविकांसाठी आस्था आणि भक्तीचा संगमस्थान म्हणून नावलौकिकास येईल या दृष्टिकोनातून सध्या न्यासाची वाटचाल सुरू असल्याची माहिती योगेश अहंकारी यांनी दिली। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम करतोय। या ठिकाणी जवळपास 1,21,000 स्क्वेअर फूट बांधकाम होणार आहे। म्हणजे बेसमेंट जे ते 20,000 स्क्वेअर फूट आणि वर एक 5 मजले पुन्हा 20,000चे, मग बाल्कनी वगैरे सर्व पकडून आपल्याला 1,21,000 स्क्वेअर फूट टोटल बिल्टअप होईल। ज्यामध्ये खाली बेसमेंटमध्ये म्हणजे ज्या काही किचनशी निगडीत गोष्टी आहेत, म्हणजे चटणी कांडप असेल किंवा पिठाच्या गिरणी असतील, अगदी डिशवॉशर असतील, ॲट अ टाईम म्हणजे हे पोळ्या वगैरे करावं लागतात ना आपल्याला, तर त्या पोळ्याची मशीन असेल, हे सर्व बेसमेंटमध्ये आपण प्रोव्हिजन करतो आहे। आणि ग्राउंड फ्लोअरला निम्म्या भागामध्ये किचन घेऊन निम्म्या भागामध्ये डायनिंगचा आणि प्लस जी पूजा करतात म्हणजे मूर्ती असणार आहे स्वामी समर्थांची, आणि त्याच्यासमोर लॉबी असणार आहे जिथे पूजा करून नेहमीप्रमाणे आपण तिथं सुरुवात करतो। राज्यातील धार्मिक क्षेत्रात अगदी नियोजनबद्ध व्यवस्थापन, मांडणी आणि आखणी असलेल्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्याबरोबरच विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय पद्धतीनं राज्यात, देशातच नव्हे तर अगदी 7 समुद्रपार देखील नेत्रदीपक वाटचाल करणाऱ्या अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या
37व्या वर्धापन दिनानिमित्त तथा धर्मसंकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 11 जुलै ते 21 जुलैपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि गीत, संगीत, भक्तिगीत, कीर्तन, विनोद, व्याख्यान, प्रबोधन या व अशा अनेक कार्यक्रमांची मेजवानीचं आयोजन स्वामी भक्तांसाठी करण्यात आलं असून याचा लाभ तमाम श्री स्वामी भक्त तथा सर्व अक्कलकोट वासियांनी घेण्याचं आवाहन न्यासाच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आलं.